ओम नमो भगवते वासुदेवाय। ब्रह्मदेवांनी भगवंताची स्तुती केली आणि आपली इच्छा बोलून दाखवली। त्यानंतर भगवंत आता ब्रह्मदेवांशी बोलतायत की अनुभव, प्रेमरूपा भक्ती आणि साधनांनी युक्त असं अत्यंत गोपनीय असं असलेलं माझं जे स्वरूप आहे त्याचं ज्ञान मी आता तुम्हाला देतो, तुम्ही ते ग्रहण करा। उपदेशामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते। उपदेश होताना प्रत्यक्ष त्या वेळेला तो लगेचच्या लगेच आपल्याला आकलन व्हायला पाहिजे। भगवंतानी सद्गुरूंनी आम्हाला उपदेश केला, मग ते जे काही शब्द होते ते आम्ही घरी जाऊन त्याचा अभ्यास केला आणि मग केव्हा तरी त्याचं ज्ञान आम्हाला झालं, असं जर असेल तर त्या उपदेशामध्ये काही ना काहीतरी त्रुटी आहे, कमतरता आहे। ज्या क्षणी सद्गुरूंनी शब्द उच्चारले त्याच क्षणी त्या शब्दांचं श्रवण, त्या शब्दांमधला भाव लक्षात घेऊन ते तसंच्या तसं आकलन होणं हे महत्वाचं आहे। हा खरा उपदेश आहे आणि त्याच्यासाठी ज्यानं उपदेश घ्यायचा तो अत्यंत सावध, सजग, दक्ष असायला पाहिजे। भगवंत सांगतायत की माझा जेवढा काही विस्तार आहे, जे काही माझं व्यापकपण आहे, माझं जे काही लक्षण आहे, माझी जितकी आणि जशी रूप आहेत, जितके आणि जेवढे गुण आहेत, जितक्या आणि जशा लीला आहेत, हे सगळं माझ्या कृपेनं तुला अनुभवाला येईल आणि ते तसंच्या तसं तत्वतः तुला लक्षात येईल। त्या दृष्टीने तू सावध राहा। आणि असं म्हणून भगवंतानी पुढे चतुश्लोकी भागवत ब्रह्मदेवांना सांगितलं। अहमेवासमेवाग्रे नान्यद्य सत्सत्परम पश्चादहि यदेतच यो शिष्येत सोऽस्म्यहं प्रत्यर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्या दातुनो माया यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेष्वच्चावचेष्वनु प्रविष्टान्य प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञासन तत्व जिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरिकाभ्याम यत्स्यात् सर्वत्र सर्वदा। हे जे 4 श्लोक आहेत, हे 4 श्लोक म्हणजे तत्वज्ञानाचे 4 महत्वाचे भाग आहेत। पहिल्या श्लोकामध्ये परमात्मा तत्वाचं वर्णन केलेलं आहे, ब्रह्मतत्वाचं वर्णन केलेलं आहे। दुसऱ्या श्लोकामध्ये माया तत्वाचं वर्णन केलं आहे। तिसऱ्या श्लोकामध्ये जगत तत्वाचं वर्णन केलं आहे आणि चौथ्या श्लोकामध्ये आत्मतत्वाचं वर्णन केलेलं आहे। आजूबाजूला दिसणारं संपूर्ण जग, संपूर्ण ब्रह्मांड, सगळं विश्व, सगळी सृष्टी हे आत्ता आपल्याला दिसते, पण हे काहीच नव्हतं तेव्हा कोण होतं? भगवंत म्हणाले अहमेव आसम। दिसणारं, अनुभवाला येणारं, प्रतीत होणारं संपूर्ण ब्रह्मांड, हे विश्व, हे जगत, ही सृष्टी जेव्हा कोणीही नव्हती, काहीही नव्हतं, तेव्हा सुद्धा मीच होतो। तिथे एवम 2 वेळा शब्द आलाय, अहमेव आसम आणि आसम एव अग्रे, की आधीही मीच होतो, मी होतोच होतो। ही सृष्टी, हे ब्रह्मांड जेव्हा निर्माण झालं तेव्हाही मीच होतो आहे आणि जेव्हा केव्हा हे ब्रह्मांड, ही सृष्टी, हे विश्व लयाला जाईल तेव्हा सुद्धा मीच तिथे असेल। एवढंच नव्हे, सगळं गेल्यानंतर जर काही उरलं किंवा जे काही उरेल ते सुद्धा मीच असेल। इथे या 4 एक अतिशय मौज आहे। भागवतातला हा जो महत्वाचा भाग आहे त्याला चतुश्लोकी म्हणतात। याच चतुश्लोकीचा उपदेश ब्रह्मदेवाने नारदाने केला, नारदाने व्यासांना सांगितला, व्यासांना त्याचा विस्तार करायला सांगितला आणि तेच विस्तृत
चतुश्लोकी भागवत व्यासांनी आपल्या मुलाला शुकदेवांना सांगितलं आणि शुकदेवांनी मरणाची वाट पाहत असलेल्या, आपलं मरण जास्तीत जास्त चांगलं कसं होईल अशा इच्छेनं अन्न पाण्याचा त्याग करून बसलेल्या परीक्षिताला सांगितलं. आपल्याकडे वेदही 4 सांगितले जातात. मांडुक्य उपनिषदामध्ये परब्रह्माचे 4 पाद सांगितले. ब्रह्मसूत्र 4 अध्यायांचंच आहे. त्यातला प्रत्येक अध्याय 4 पादांचाच आहे. आपल्याकडे वर्ण आणि आश्रम सुद्धा 4च आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तसंच ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. अशा प्रकारे ही 4ची महती आपल्या या वैदिक धर्मात, वैदिक तत्वज्ञानात मांडलेली आहे. परब्रह्म परमात्मा हा एकीकडे निर्गुण म्हटला जातो आणि एकीकडे सगुण म्हटला जातो. भगवंताचं नारायण असं नाव सांगितलं जातं. नरस्य हृदय इति नारम, आणि नारम अयनम यस्य सहा स नारायण. जीवाचं जे हृदय, मनुष्य जीवाचं जे हृदय, त्याला नार असं म्हटलं जातं. आणि माणसाचं हृदय हेच ज्याचं वसती स्थान आहे तो नारायण. आजकाल मंगलमूर्तींचा उत्सव चालू आहे. भक्तावासम स्मरेन नित्यम असं देवर्षी नारदांनी त्या गणेश स्तोत्रात म्हटलंय. मंगलमूर्ती कसे आहेत? भक्त हेच ज्यांचं निवासस्थान आहे असे ते मंगलमूर्ती आहेत, भक्तावासम. आणि त्याचं आपण नित्य स्मरण करावं. तो जो भगवंत आहे हा नेमका कसा आहे, त्याचं निरूपण कसं करावं असा अनेकांना प्रश्न पडतो. आणि भगवंताचं खरं रूप हे न कळल्यामुळं माऊली सुद्धा म्हणतात, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. तो आकारू आहे का निराकारू आहे का साकारू आहे काहीच कळत नाही. तो स्थूल आहे का सूक्ष्म आहे काहीच कळत नाही. तेव्हा अशा या भगवंताचं जर निरूपण करायचं असेल तर तिथे शब्द थिटे पडतात. शब्दो न यत्र पुरस्कारवान क्रियार्थ असं केन उपनिषद म्हणतं की भगवंताचं वर्णन करण्यासाठी शब्दांचा पुरस्कार करताच येत नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. तो मनानेही जाणता येत नाही, शब्दाने व्यक्त होत नाही. उलट भगवंताचं वर्णन करताना श्रुती सुद्धा नेती नेती असं म्हणायला लागतात, मौनावतात. असं ते सदसद विलक्षण असलेलं परब्रह्मरूप ब्रह्म सनातन विठ्ठल हा असं माऊली म्हणतात की भगवंत सगुण निर्गुण असा दोन्हीच्या विलक्षण आहे. एकीकडे तो कारणही म्हटला जातो आणि दुसरीकडे तो कार्य म्हणून सुद्धा दिसतो. सगळ्या दृष्टीने जरी विचार केला तरी भगवंताचं निरूपण शब्दातून करणं हे केवळ अशक्यप्राय होतं. असे भगवंत ब्रह्मदेवांना सांगतायत, अहमेवासमेवाग्रे. या सृष्टीच्या आधी, सृष्टी असताना आणि सृष्टीच्या नंतर सुद्धा मीच असेन. अहमेवासमेवाग्रे, आणि मीच मी आहे, मी आहेच आहे असं ठामपणे भगवंत ब्रह्मदेवांना सांगतायत. आणि माझ्या व्यतिरिक्त अन्य काहीही इथे नाही. माझ्या व्यतिरिक्त सतही काही नाही आणि माझ्या व्यतिरिक्त असतही काही नाही. सदसदाच्या पलीकडे असलेला मीच केवळ ह्या सृष्टीमध्ये आहे. सृष्टीचा जेव्हा संहार होईल, लय होईल, तेव्हा सुद्धा मीच असेन
जे उरेल तेही मीच असेन. म्हणजे एका परब्रह्मा वाचून इथे काहीही नाही हे भगवंत ब्रह्मदेवांना समजावून सांगतायत. ह्याच्या पुढे त्यांनी पुढच्या श्लोकात काय सांगितलं नंतर बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.